नमस्कार, खूप टेस्टी रेसिपी आहे। प्रथम पेजला फॉलो करा आणि रेसिपी सेव्ह करा। मटरीची रेसिपी घेऊन आलेली आहे। अतिशय बनवायला सोपी आणि खायला खूप रुचकर अशी ही मटरी तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा मुलांना 4 वाजता छोटीशी जी भूक लागते स्नॅक्स म्हणून सुद्धा घरात बनवून ठेवू शकता। बनवायला ही खूप सोपी आणि घरच्या सर्व साहित्य घरीच अवेलेबल असतं, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तर सर्वप्रथम मी इथे 2 वाटी मैदा घेतलाय आणि 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलंय त्यात आणि त्यानंतर 1 वाटी रवा ॲड केलेला आहे आणि त्यात आपण अर्धी वाटी मीन्स छोट्या वाटीने 4 चम्मच तीळ टाकले आहेत, 4 चम्मच ओवा, 4 चम्मच जिरं आणि त्यानंतर 1 छोटी वाटी भरून कसुरी मेथी टाकायची आहे। मेथीने अतिशय छान चव लागते, त्यामुळे भरपूरच टाका आणि 1 छोटी वाटी पिठी साखर टाकली आहे। त्यानंतर आपल्या आवडीनुसार मिर्च पावडर टाकायची आहे आणि हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे सर्व मसाले आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण इथे मोहन साजूक तुपाचं टाकणार आहोत, तर इथे मी 4 ते 5 चम्मच तुपाचं मोहन टाकलेलं आहे। गरम करून टाकायची काही गरज नाही आहे, थंडसुद्धा टाकू शकतो। अशी जेव्हा ही पिठाची मूठ वळल्या जाते तेव्हा असं समजायचं की आपलं मोहन बऱ्यापैकी पिठाला लागलेले आहे आणि मग पाणी टाकून छान घट्ट असा उंडा भिजून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण इथे एक साठा तयार करणार आहोत, तर त्यासाठी साजूक तुपामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा तुम्ही 2 चम्मच मैदा टाकायचा आहे आणि छान साठा करून घ्यायचा। आता आपण कणकीची छान एक पोळी लाटून घेणार आहोत आणि पीठ थोडं घट्टच मळायचं जेणेकरून आपल्या मठऱ्या छान खस्ता तयार होतील। तर साठा पोळीला लावून घ्यायचा आणि अशा प्रकारे रोल करून छान छोटे छोटे कापून घ्यायचे आणि जे कापलेले काप आहेत त्याला असं हाताने प्रेस करायचं किंवा तुम्ही लाटण्याने लाटून सुद्धा घेऊ शकता। खूप जाडही नाही आणि खूप पातळही ठेवायचे नाही। आणि मग दुसरीकडे मी गॅसवर तेल तापायला ठेवलेलंच होतं, त्यात सर्व मटरे आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि मटरी मीडियम गॅसवर तळून घ्यायची आहे। अगदी खस्ता तयार होते मीडियम गॅसवर तळल्यामुळे। तर ही मटरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा।